इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। शहर गुन्हे शाखेचे संदीप पाटील व त्यांचे तपास पथक हे सोलापूर शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे गुन्हेगार यांचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की इसम नामे समर्थ मोटे राहणार हिप्परगा यांच्या राहत्या घराचे पत्रा कंपाऊंड मध्ये नंबर प्लेट नसलेल्या चोरीच्या मोटारसायकली लावलेल्या असून सदर मोटारसायकली विक्रीसाठी तो ग्राहक बघत आहे। संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकानं मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे समर्थ प्रकाश मोटे, वय वर्ष 23, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार घर नंबर 78, बाकळेनगर, हिप्परगा, सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून नंबर प्लेट नसलेल्या 3 मोटारसायकली जप्त केल्यात। सदरच्या 3 मोटारसायकलपैकी सोलापूर शहरातील 2 तसेच फलटण जिल्हा सातारा येथून 1 अशा 3 मोटारसायकली चोरल्या आहेत। त्यानुसार खालीलप्रमाणे 3 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पहिला गुन्हा पोलीस ठाणे जोडभावी पेठ, कलम 379, मोटारसायकल क्रमांक MH13 DZ 7384, किंमत 50,000 रुपये। दुसरा गुन्हा सदर बाजार, कलम 379, मोटारसायकल क्रमांक MH12 JY 8873, 20,000 रुपये किंमत। फलटण ग्रामीण, कलम 379, MH11 CU 4613, रुपये 25,000, एकूण 95,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी नामे सचिन विलास गायकवाड, वय वर्ष 40, व्यवसाय मजुरी, राहणार प्लॉट नंबर 80, रामवाडी, हम्पिया मस्जिदच्या पाठीमागे, सोलापूर हा नंबर प्लेट नसलेली युनिकॉर्न मोटारसायकल चालवित असताना रामवाडी रेल्वे बोगद्याजवळ मिळून आला। त्याच्याकडून संदीप पाटील व तपास पथकानं कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने सदरची मोटारसायकल कुमठानाका सोलापूर येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्याबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन येथे कलम 305/2024, 379 याप्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल क्रमांक MH13 AE 5728, किंमत 50,000 रुपये ही वर नमूद आरोपीच्या ताब्यात मिळून आल्यानं सदरचा गुन्हा उघडकीस आलाय। तसेच दिनांक 18/5/2024 रोजी जीवन निरगुडे यांचे तपास पथक 668 वाजिद पटेल यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली आहे की एक इसम चोरीच्या 3 मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशानं त्यांच्या घरासमोर मोकळ्या मैदानामध्ये उभा आहे। मिळालेल्या बातमीप्रमाणे भवानीपेठ श्रीशैल नगर येथे सहस्त्रार्जुन प्रशालेच्या पाठीमागे एका झोपडपट्टीतील घरासमोर काटेरी झुडपाचं ठिकाण सापळा रचून तेथे आरोपी नामे उमेश कट्टय्या वरगंटी, वय 28, राहणार वैदवाडी, प्रियंका चौक, भवानीपेठ, सोलापूर यास ताब्यात घेतलाय। त्यावेळी त्याच्या ताब्यातून खालील नमूद केलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकली जप्त करण्याबाबत समोर ही माहिती आली आहे। जोडभावी पेठ 379 कलम मोटारसायकल MH12 FH 9562, किंमत 20,000 रुपये। MIDC पोलीस ठाणे कलम 379, मोटारसायकल क्रमांक MH13 CG 7621, किंमत 20,000 रुपये। फौजदार चावडी कलम 379, गाडी नंबर MH13 BG 9906, किंमत 20,000 रुपये, एकूण 60,000 किंमत। तसेच दिनांक 18/5/2024 रोजी दादासो मोरे व त्यांचे तपास पथक यांतील पोलीस अंमलदार राजकुमार पवार, विनोद राजपूत यांना मिळालेल्या बातमीवरून नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान, न्यू पाच्छापेठ, सोलापूर येथे सापळा लावून रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे संजय शंकर जाधव, वय 40 वर्ष, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी, विठ्ठल मंदिराजवळ, सोलापूर यास त्यांच्या ताब्यातील नंबर प्लेट नसलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल ताब्यात घेतली आहे। त्याच्याकडील ताब्यातील मोटारसायकल याबाबत तपास केला असता सदर मोटारसायकल त्याने विजापूर नाका पोलीस ठाणे येथून 264 रजिस्टर नंबर 2022 कलम 379 अन्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल असल्यानं सदरची 10,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करून नमूद गुन्हा उघडकीस आणलाय। अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये एकूण 2,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कामगिरी माननीय श्री M राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, जीवन निरगुडे, दादासो मोरे व यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज,
मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कौनताम चौक सोलापुर।